नमस्कार, मी दीपिका. स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मेदूवडा आणि सांबार आपण बऱ्याचदा खातो, पण आपण आज बनवणार आहोत वरून कुरकुरीत असा बटाटा वडा आणि झणझणीत सांबार. हे खूप अफलातून लागतं. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण सांबार बनवूयात. त्यासाठी मी एका कुकरच्या कप्प्यामध्ये 1 वाटी तूर डाळ घेऊन ती 2 वेळा स्वच्छ धुतलेली आहे. दुसऱ्या कप्प्यामध्ये येथे मी बटाटा, फ्लॉवर, शेवग्याची शेंग, लाल भोपळा याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळं कुकरला लावून याच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. सांबार करण्याची ही माझी पद्धत आहे. मी याच पद्धतीने नेहमी सांबार बनवते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. येथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यात थोडंसं 2 ते 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. हे सगळं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो आणि कढीपत्ता घालायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतूयात. आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर याच्यामध्ये लसूण खोबरं घालायचं आहे. लसूण खोबरं घातल्यानंतर चांगलं मिनिटभर परतायचं आहे, म्हणजे लसूण खोबऱ्याचा कच्चा वास येणार नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पूड घालूया. तुम्हाला जितपत तिखट हवा आहे तितपत तुम्ही मिरची पावडर घालू शकता. नंतर याच्यामध्ये उकडलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि नंतर उकडलेल्या भाज्या घालायच्या आहेत. आणि सांबार जितपत पातळ हवा आहे त्या प्रमाणात नंतर पाणी घालायचं आहे. माझ्याकडे सगळ्यांना घट्ट सांबार आवडतं, त्याच्यामुळे मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे. थोडं दाटसरच ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी चिंच घालूयात. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता सांबारमध्ये आपण थोडा गूळ घालूयात. गुळामुळे सांबारला खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये एक मोठा चमचा सांबार मसाला घालायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता या सांबारला आपण एक 4 ते 5 मिनटं उकळी काढून घेऊयात. बघा, एकदम मस्त दाटसर सांबार झालेला आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. वरून कोथिंबीर घालूया. एकदम मस्त आणि झणझणीत सांबार दिसत आहे. आता आपण वड्याची तयारी करून घेऊयात. येथे मी 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे पॅनमध्ये 1 ते 2 मिनटं परतून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या वड्याला खूप छान चव येते. 5-6 मिरच्या, थोडा लसूण आणि अद्रक घेतलेले आहे. आता याची आपण जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आपल्याला ही पेस्ट खूप बारीक करायची नाही आहे, तर जाडसर ठेवायची आहे. येथे मी पाव किलो बटाटे घेऊन उकडून घेतलेले आहेत. त्याची साल काढून असे बारीक केलेले आहेत. याच्यामध्ये आता आपण 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूयात. नंतर याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि बारीक केलेली साखर 1 चमचा घालायची आहे. आता आपण याच्यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये पॅन तापल्यावर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. नंतर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे.
हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी बटाट्याच्या मिश्रणात घालून सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. चमच्याने मिक्स करायचं आहे, नाहीतर हाताला चटका बसू शकतो. येथे मी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याची आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. याच्यामध्ये गाठी राहता कामा नयेत. व्यवस्थित हलवून थोडं थोडं पाणी घालायचं आहे. येथे मी बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे चपटे गोळे बनवून घेतलेले आहेत. वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल कडक तापल्यानंतर त्यातील 2 चमचे तेल आपल्या डाळीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घातलेले आहे. त्याच्यामुळे आपले वड्याचे आवरण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. अशा प्रकारे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. तळताना आपल्याला मध्यम आचेवर वडे तळायचे आहेत. वडे तळताना तेल एकदम चांगले तापलेले पाहिजे, नाहीतर वडे एकदम तेल शोषून घेतात आणि आपले वडे खूप तेलकट होतात. म्हणून तेल चांगलं तापूनच मग वडे तेलात सोडायचे आहेत. आता वडे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगले छान तळून घेऊयात. वडे एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सगळे वडे एकसारख्या रंगावर छान तळलेले आहेत. तुम्हाला ही वडा सांबारची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूयात नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.